तर मॅक्रॉन यांना स्वीकृत नगरसेवक करायचं काय? मुंबईतील स्वागताच्या बॅनरबाजीवरून राऊतांनी टोला हाणलाय. सरकार म्हणजे वेड्यांची जत्रा असल्याचा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला. पोस्टर पाहून मॅक्रॉनही हसतील असं राऊतांनी म्हटलंय. मॅक्रॉन यांच्या मंत्रिमंडळातही भविष्यात उपमुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा होईल. दरम्यान राऊतांना भाजपनं जोरदार उत्तर दिलंय. फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्रीपद नसतं तेच सकाळचा भोंगा नसतो असा टोला नवनाथ बन यांनी राऊतांना लगावला. कदाचित मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये, की आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा. काही मुलं हे येड्यांची जत्रा आहे. हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे. हे बघा, मॅक्रॉनसुद्धा हसेलच. मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून सांगेलच. हेच ते मॅक्रॉनने त्यांच्या बायकोने त्यांच्या कणफडात मारली होती विमानात आणि टी व्हीवर पाहिलं. ठीक आहे, चांगलं आहे, करा स्पर्धा करा. संजय राऊत फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्रीपद नसतं आणि फ्रान्समध्ये सकाळी 9चा भोंगा देखील नसतो. आजपर्यंतचे पंतप्रधान जे होऊन गेले ते परदेश दौरे कधी करत नव्हते. परदेशातले मोठे पाहुणे भारतासारख्या देशाकडे येत नव्हते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगामध्ये भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला जातो. आणि तुम्ही काय उपमुख्यमंत्रीपद फ्रान्समध्ये घेऊन जाताय? तुमचं प्रवक्तेपद उबाटा गटामध्ये शिल्लक राहील का याचा विचार करा. उबाटा गट येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रवक्तेपद देखील देणार नाहीये.